हरे कृष्णा. वर्षाचा हा अंतिम दिवस आणि जेव्हा जुन्या आठवणी मागे राहून नवीन संकल्प जन्म घेतात, तेव्हा येते पौष पुत्रदा एकादशी. ही तिथी फक्त एक व्रत नाही, तर संपूर्ण वर्षाचे शेवटची एकादशी आहे, जी आपल्याला आठवण करून देते की वेळ किती महत्त्वाची आहे. प्रत्येक एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे, जी आपल्याला सांगते की आपल्या आत्म्याचे अंतिम ध्येय काय आहे. हे एकादशीचे व्रत आपल्याला फक्त अन्नाचा त्याग नाही, तर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण कसे करावे हे आपल्याला शिकवते. जीवनाला योग्य दिशेने घेऊन जाते. ह्या व्रताची कथा ही अत्यंत रोचक आहे. जेव्हा भद्रावती नगरीमधील राजा सुकेतुमान आणि त्याची राणी शैवा ही राहत होती, ते दोघेही पुत्रविरहाने अतिशय दुःखी होते. त्यांच्याजवळ अपार धनधान्य, सुख, शांती, परंतु पुत्र नसल्याने एकटे पडले होते. त्यांच्यानंतर त्याचे राज्य कोण चालवणार व कसे, त्याला मोक्ष मिळेल का, याची चिंता त्याला नेहमी सतावत होती. परंतु याच पुत्रदा एकादशीचे पुण्याने काही काळानेच राणीला एक सुंदर आणि धर्मार्थी असा पुत्र झाला. प्रत्येक दाम्पत्याने हे व्रत केले पाहिजे. शिवाय या व्रताच्या पुण्याईने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात व जीवनामध्ये सुख समृद्धी येते. शेवटी काय, तर तो मोक्षालाही प्राप्त होतो. ही एकादशी भौतिक आणि आध्यात्मिक फळ देणारी आहे. तर ही एकादशी आपल्याला सर्व सांसारिक कल्मशातून मुक्त करून गोलोक धाम प्राप्त करून देते. धन्यवाद. हरे कृष्ण.